हॅलो, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले आहे. हिचं नाव पूजा आहे. हाय. हे बघ, ती माझ्यासाठी काय बनवते? पालक पनीर तळून घेते. छोटे छोटे कापा करून तळून घेऊ. आणि आता पालक दळून ठेवलाय, ग्रेव्ही बनवलेली आहे. आता तळून आणि नंतर आपली ग्रेव्ही फ्राय वगैरे करू. आणि हे पालकचं कसं केलंय तू? ते बॉईल केलं पालक आणि त्याच्यानंतर अशी पेस्ट करून घेतली. ठीक. आणि हे पालकचं काय? थांबी एवढं नका घेऊ, थोडं घ्या. डिश घ्या. जा प्रियदर्शनी. हाय शंभू, काय करते तू? पनीर चोरून खात. पनीर टाके गायबच झाले आता. बरोबर आहे. काय खायचं काय नाही. हो, आज मस्त चिकन केलं असतं पण असं हो ना. त्याच्यामुळे चिकन नाही करता येणार. बरोबर. आज व्हेजच खावा लागणार. हो. काय रे, जाऊ दे. व्हेज पण तुझ्या हातचं खूप आवडतं त्यांना. तू काही बनव, व्हेज बनव किंवा नॉन व्हेज. करू जिरे आणि तमालपत्र टाकले ना, ते पण त्याच्यामुळे ना. मग हे कांदा आणि या मसाल्यामध्ये काय काय घेतलं होतं? एक टॅमॅटो घेतला, थोडंसं एवढा तुकडा खोबरं घेतलं, आलं, लसूण आणि कोथिंबीर ते छान भाजून घेतलं. हे बघा, मसाला परतून झालेला आहे. आपण हे बघे मसाले काढलेले, हे मसाले घेऊ. ही आपली घरची घरगुती लाल तिखट, हा काळा मसाला आहे, ही धना पावडर आहे, मी घरी बनवलेली बरं ती धना पावडर. हा थोडा किचन किंग मसाला आहे आणि नॉर्मल हळद. आपण थोडंसं नॉर्मल डाळीचं पीठ टाकणार, कारण की ग्रेव्ही आपली पाणी सोडणार नाही. डाळीच्या पिठाने पूर्ण असा घट्ट करा भाजीला. डाळीचं पीठ टाकणार. कोणी ते एसूर वगैरे पण टाकतं बघ. काय टाकता? एसूर म्हणजे सर्व डाळी मिक्स असतात. हो बरोबर. त्याला एसूर, कोणी एसूर म्हणतात, आपल्याकडे कणी म्हणतात, माझ्या माहेरी तरी कणी म्हणतात त्याला. कणी म्हणतात का? मी शक्यतो डाळीचं पीठच टाकते. डाळीचं पीठ आहे. आता हे झालं, आपण याच्यामध्ये पालक करू. प्युरी टाकते. परतून घे. पालक कसं बॉईल केलेलं आहे त्याच्यामुळे टेन्शन नसतं नाही का. मस्त वास येते ना. पाणी ना हे ऍड करते मी आता. थोडंसं गरम पाणी करावं शक्यतो, म्हणजे भाजीला गरमच पाणी टाकायचं, चव छानच येते. गरम पाणी टाकायचं नाही. गरम पाण्याने छान राहते. भाजी करायची आहे, छान गरम गरम पोळ्या. पनीर याच्यामध्ये मी ऍड करते. पाणी मिक्स करते मी आणि चवीनुसार मीठ टाकलेले मी. टाकलंय मीठ. आता हे किती वेळ होऊ द्यायचे? आता हे थोडंसं मस्त छान कमी गॅसवर छान उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत पोळ्या करून घेऊ आपण. ठीक आहे. आणि तुझ्याच हातच्या पोळ्या खाऊ घालणार आहे का? मी नको बनवू. तो आज माझ्या घरी गेस्ट आले ना. गेस्ट आले का? अशी माझी स्वीट मैत्रीण आहे ना. त्याच्यामुळे मी सर्व खाऊ घालते. तू पण मला तुझ्या घरी आलो काहीच करू देत नाही ना. छान तरी पण जसं आपल्याला घट्ट बनवा पाहिजे तसं आता मसाल्याच्या ओथून मी टाकते. आता खायला रेडी का? आता लगेच आपण जेवायला बसू. चला जेवताना भेटू.
मस्त झाली आहे. चलो चला आता आम्ही सगळेजण जेवण करतो. बाय.